नमस्कार, कसे आहात? आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत तर ती उन्हाळ्यासाठी खास अशी रेसिपी असणार आहे. आज आपण खूप झटपट अशी तयार होणारी कर्ड राईस रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप फास्ट अशी तयार होणारी आहे. तर इथे मी शिजवलेला 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. इंद्रायणी तांदूळ आहे हा. आपण जो तांदूळ खात असाल तो तांदळाचा आपण वापर करू शकतो. आता आपण यामध्ये दूध आणि दही वापरणार आहोत. तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेला होता म्हणजेच भात मोजून घेतलेला होता त्याच वाटीने 1.5 वाटी आपण दही घेणार आहोत आणि अर्धा वाटी दूध घेणार आहोत. हे व्यवस्थित असं पूर्णपणे आपण जो भात आहे तर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटांसाठी हे ठेवायचं आहे. हे नंतर मी दही अर्धा वाटी वापरलेला आहे. अगोदर मी 1 वाटी घेतलेलं होतं आणि नंतर अर्धा वाटी वापरलेला आहे. हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही जी रेसिपी आहे ना तर ही खाण्यासाठी खूप छान अशी लागते आणि खूप झटपट अशी तयार होते. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला खाण्याची इच्छा नसते. अशा वेळेला आपण ही खूप हलकी फुलकी अशी रेसिपी तयार करून खाऊ शकतो. दुपारच्या वेळी खायला तर खूपच छान लागते. याबरोबर आपण सलाडचा वापर पण करू शकता. 10 मिनिटानंतर आपण एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपण तडका तयार करणार आहोत. हा जो तडका आहे तर इथे मी तेलाचा वापर न करता 2 चमचे तूप घेतलेलं होतं. अर्धा चमचा मोहरीचा वापर मी केलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मी जिरा वापरलेला आहे आणि कढीपत्ता आणि हिंग वापरणार आहे. तर कढीपत्ता आपण थोडासा जास्त वापरला तरी चालेल. खूप छान अशी ही फोडणी लागते यावरती आणि ही फोडणी तयार झाल्यानंतर आपण लगेचच राईस मध्ये मिक्स करणार आहोत. फोडणी आपली रेडी झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. आता ही फोडणी आपण राईस वरती घालून घेऊयात. हा जो 10 मिनिटं आपण राईस झाकून ठेवलेला होता त्यावरती आपण ही फोडणी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. बाकी यामध्ये वेगळं काही वापरण्याची गरज नसते. हा राईस एवढा सिंपल पण खूप छान असा तयार होतो आणि छान असा खाण्यासाठी लागतो. माझा तर खूप फेवरेट असा हा राईस आहे. आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. 10 मिनिटानंतर आपण जेव्हा राईस ओपन केला तर थोडासा घट्ट वाटतोय. तर आपल्याला जर गरज वाटत असेल तर आपण इथे दही किंवा दुधाचा वापर थोडासा करू शकता. परंतु मला असा राईस ठीक वाटला म्हणून मी यामध्ये दह्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नव्हता. तर थोडंसं मीठ पण आपण यामध्ये ऍड करणार आहोत आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर वापरणार आहोत हिरवीगार. हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आपण पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी तयार होते मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा हा कर्ड राईस आहे. खूप छान अशी ही रेसिपी असणार आहे. उन्हाळ्यासाठी तर ही रेसिपी स्पेशल अशी आहे. आपण जर हाच राईस हॉटेलमध्ये जर घ्यायला गेलात तर खूप महाग असा असतो, परंतु घरी तो 10 ते 15 मिनिटांमध्ये एकदम इझिली तयार होतो. तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.